श्री स्वामी समर्थ. आज आपण हनुमान चालीसाचे महत्त्व काय आहे, हनुमान चालीसाची माहिती काय आहे आणि हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. हनुमान चालीसाशिवाय हनुमानजी पूर्ण होत नाही. हनुमान चालीसा ही कवी तुलसीदास यांनी लिहिलेली होती. शास्त्रात तिचे खूप महत्त्व आहे असे म्हणतात की याचा जप केल्याने शक्ती, धैर्य आणि संरक्षण मिळते. एखाद्या व्यक्तीवर कोणतेही संकट आले असेल तर हनुमानजीची पूजा करताना हनुमान चालीसाचे पठण करावे, त्यांचे सर्व संकट दूर होतात. तसेच हनुमानजी ही कलियुगातील अशी जागृत देवता आहे. ज्याला हनुमानजीचा आशीर्वाद होतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. आपल्या हिंदू धर्मात हनुमान चालीसाला असे खूप महत्त्व आहे. हनुमानजीला मंगळवार हा दिवस समर्पित आहे. हनुमानजीला संकटमोचन असेही म्हटले जाते. हनुमानजी आजही अमर आहेत, म्हणजेच आजही ते जिवंत आहेत आणि ते आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात असे म्हटले जाते. तसेच हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे शनी दशा दूर होते. तसेच ज्या लोकांना शनीची साडेसाती आहे तसेच शनीची ढैया आहे यांनी रोज स्नान करून हनुमान चालीसाचे पठण करावे. हनुमान चालीसा चे पठण केल्यामुळे पितृदोष, राहू केतू, मंगल दोष इत्यादीही दोष दूर होतात. जो हनुमान चालीसाचे पठण करतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. हनुमानजी हे रामाचे सर्वात मोठे भक्त आहेत. शास्त्रानुसार हनुमान चालीसाचे 100 वेळा पठण करावे. ते शक्य नसेल तर 7, 11, 21 वेळा पठण करू शकतो. आता आपण हनुमान चालीसाचा वाचण्याचे काय फायदे आहेत ते पाहूया. लहान मुलांसाठी हनुमान चालीसा, अगदी लहान मुलांसाठीही हनुमान चालीसाचे पठण करणे शुभ आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्यांना हनुमान चालीसा ऐकवल्याने, त्यांच्याकडून म्हणून घेतल्याने ते झोपेतून घाबरून उठत नाहीत. हा दोहा त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहे को डरना. हा दोहा लहान मुलांच्यासाठी उपयुक्त आहे. तसेच वृद्धांसाठी, जर तुमच्या घरात वृद्ध लोक असतील, त्यांना आजाराने घेरले असेल तर त्यांच्यासाठी हनुमानांचा चालीसाचे पठण खूप फायदेशीर आहे. यासाठी हनुमान चालीसाचा हा दोहा त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. हा दोहा त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. व्यावसायिकांच्यासाठी, ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठायची आहे आणि सतत यश मिळवायचे आहे, त्यांच्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करणे अत्यंत उपयुक्त मानले जाते. आंघोळ करून ऑफिसला जाण्यापूर्वी त्यांनी दररोज हनुमान चालीसाचा पाठ करावा. त्यांच्यासाठी हनुमान चालीसाचा दोहा खालीलप्रमाणे आहे. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करबे को आतुर. हा दोहा त्यांच्यासाठी, व्यावसायिकांच्यासाठी उपयुक्त आहे. तसेच विद्यार्थीसाठी, जर तुमच्या घरात विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे तर त्यांना रोज हनुमान चालीसाचा पाठ करायला सांगा. त्यामुळे त्यांचे मन अभ्यासात गुंतले जाईल आणि ते पूर्वीपेक्षा अधिक लक्ष देऊन अभ्यास करतील. अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हा दोहा महत्त्वाचा आहे. बलबुद्धी विद्या देहू, मोही हरऊ क्लेश विकार. त्यानंतर मनातील भीती दूर करण्यासाठी, कधीकधी असे होते की विनाकारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते आणि आपले मन एखाद्या अज्ञात चिंतेने त्रस्त होते. काही ठिकाणी लोक एकटं जायला घाबरत
थकतात, काहींना रात्री एकटं झोपायला भीती वाटते, त्यांनी रोज हे हनुमान चालिसाचे पठण करावे. मनातील अज्ञात भीती काढून टाकण्यासाठी हा दोहा उपयुक्त आहे. त्या भूत पिशाच निकट नाही यावे, महावीर जप नाम सुनावे. हा दोहा ज्यांना मनामध्ये भीती आहे त्यांनी या दोह्याचा वाचायचा आहे. तसेच हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. आत्मविश्वास वाढतो. आयुष्यात सफल होण्यासाठी आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. जी व्यक्ती नियमित हनुमान चालिसाचे पठण करते अशा व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो आणि ती व्यक्ती यशस्वी होते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. नियमित हनुमान चालिसाचा पाठ केल्यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे त्या शक्तीचा नाश होऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. कामामध्ये अडथळे येत नाही. दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्यामुळे कामामध्ये अडथळे येत नाहीत. शिवाय व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. त्यानंतरचा फायदा आहे हनुमान चालिसा वाचल्यामुळे आर्थिक संकटापासून मुक्तता मिळते. भगवान हनुमान हे अष्टसिद्धी आणि नवनिधीचे दाता आहेत. जेव्हा जेव्हा कोणावर आर्थिक संकट येते तेव्हा मनापासून हनुमान चालिसाचे ध्यान करून हनुमानजीचे ध्यान करून हनुमान चालिसा पठण करावा व तुम्हाला पठण करावे. तसेच जर तुम्ही आर्थिक संकटामध्ये असाल किंवा आपण आर्थिक कर्ज जास्त प्रमाणात वाढले असेल तर त्यांनी हनुमान चालिसाचे पठण करावे. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते आणि आपण कर्जमुक्त होऊ शकतो. तसेच कामात व्यत्यय येत नाही. रोज नियमितपणे हनुमान चालिसा पठण केल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कामात अडथळा येत नाही. माणसाला प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकते. त्यानंतरचा फायदा आहे इच्छा पूर्ण होतात. हनुमान चालिसाचे पठण केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व हनुमानजीच्या भक्तावर कोणाचंही वाईट नजर पडणार नाही. अशा प्रकारे हनुमान चालिसाचे पठण करण्याचे फायदे आहेत. आणि हे हनुमान चालिसा वाचत असताना आपण वाचण्याची वेळ काय आहे, हनुमान चालिसा पठण करण्याची वेळ कोणती ठरवावी. तर हनुमान चालिसा पठण करण्याची वेळ जास्तीत जास्त पहाटे किंवा संध्याकाळी योग्य मानली जाते. हनुमान चालिसाचा पाठ करताना त्यापूर्वी स्नान करून शुद्ध व्हावे. जर तुम्हाला संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करायचे असेल तर तुम्ही हातपाय स्वच्छ धुवून स्वच्छ कपडे घाला नंतर पठण करू शकता. अशा प्रकारे हनुमान चालिसाचे पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भीतीपासून मुक्ती मिळते, आत्मविश्वास वाढतो, आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळते, आपल्या कामामध्ये व्यत्यय येत नाही, नकारात्मकता ऊर्जा दूर होते, रोगापासून मुक्ती होते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ.